महाराज. ते साधूला विचारलं, साधू हे ताक आहे माझ्याकडं. साधू म्हणू लागले, द्या माई, उन्हाळ्याचा दिवस आहे तर आत्मा गार होईल, आता एवढ्यावरच नसल्यापेक्षा चांगले. ताक घेतलं आणि साधूने आपल्या कोठीत जाऊन गटागटा पेलं आणि साधू झोपले. साधू झोपले ते तसेच झोपून गेले महाराज. आता त्या नगरातले लोक म्हणू लागले, त्या म्हातारीच्या घरून ताक आणलं होतं आणि त्याच्यामुळं प्राण निघून गेला, कारण हे काहीतरी पैसे असते साधूकड. अगं चंडाळी, अगं घरी तर कोणी ठेवलं नाहीस तू, तर साधूसोबत घात केलास, काय भेटलं तुला, का पाप घेतलंस, असे सगळे लोक म्हणू लागले महाराज. यमा आले आणि यमा म्हणू लागले, म्हातारे चल तुला आता नरकात टाकायचे, साधूला मारलंस. म्हणू लागली, बघा मी का मारेल साधूला, अहो माझा वैर नाही, मी कशामुळे मारेल, मला तर माहिती की नाही कशाने मेले. आता बघितलं वरी दप्तर काढून, पण त्याच्यामध्ये सापाची गरळ पडली होती वरून. त्यांनी पाहिलं, म्हणजे म्हातारीला द्या सोडून, त्या सापालाच पकडायला पाहिजे आणि त्यालाच नरकात टाकायला पाहिजे. आता तिकडेच गेले महाराज. सापाला म्हणू लागले, सापा अरे साधूला मारलंस तू, तुला नरकात टाकायला पाहिजे. साप म्हणू लागला, हे बघा आता मी काही उडत गेलो का, मला पंख तरी आहेत का, माझं खाद्य येते, मला फुलं नेलं वरी, घारीला नेलं महाराज. आता त्या घारीला दंड द्या की, मी कस काय वर गेलो, मला नेलं म्हणून गेलं, जाऊ द्या त्याला सोडून द्या. घारीकडे गेले. आता घारीला विचारू लागले, तू का साधूचा ठेवून घेतलास, तुलाच नरकात टाकायला पाहिजे. पण घार म्हणू लागली, हे बघा आता एखादा उंदीर दिसला, काहीतरी दिसलं तर ते मला खायला, कारण जरी झाला संन्याशी माध्यान काळी तोंड वाशी, भूक लागतच असती, माझं ते खाद्य आहे म्हणून मी पकडला. आता मला काय माहिती म्हातारीच्या ताकात पडल. आता त्यानं तर कबूल केलं नाही, कुणाला द्यायचं पाप. तर असेच महाराज वाट्यावर बसले होते भरपूर लोक आणि ते म्हणत होते, म्हातारीनेच मारला, म्हातारीला दंड भेटलाच पाहिजे, म्हातारीच खराब आहे. आता त्यांना काहीच नव्हतं माहिती, तरी काय म्हणू लागले, निंदा करीत होते. मग यमानं सांगितलं, हे निंदा करणाऱ्याच्याच मागावर पाप टाका, म्हणजे मग निंदा